नमस्कार मित्रांनो, अहिल्यानगर जिल्ह्यातील शेत रस्त्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतात जाणाऱ्या येणाऱ्यासाठी रस्ते चांगले व्हावेत यासाठी मुख्यमंत्री बळीराजा शेत पांधन रस्ते योजना राबवली जात आहे. या योजनेच्या कामांना आता वेग आला आहे. 4 फेब्रुवारी 2026 रोजी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमार्फत निविदा म्हणजेच टेंडर काढण्यात येणार आहेत. जिल्ह्यात किती शेत रस्ते आहेत ते बघू. सध्या जिल्ह्यात 2,268 शेतरस्ते कामासाठी उपलब्ध आहेत. या कामासाठी कंत्राटदार आणि यंत्रमालकांनी मोठ्या संख्येने टेंडर भरावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी केलेले आहेत. तर या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे ते बघू. शेत व पांधन रस्ते मजबूत आणि चांगले करणे, काम यंत्राच्या मदतीने आणि जलद गतीने करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. तर योजनेसाठी समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये जिल्हास्तरीय कार्यकारी समित्या, यामध्ये 10 विधानसभा क्षेत्रस्तरीय समित्या. यासाठी 22 जानेवारी 2025 रोजी प्रशिक्षण बैठक घेण्यात आली होती. तर अतिक्रमणाबाबत महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो. 26 जानेवारी 2026 रोजीपर्यंत अतिक्रमणमुक्त व मोकळे केलेले रस्ते 2,268. ज्या ग्रामपंचायतीमध्ये रस्त्यावर अतिक्रमण असेल त्यांनी तात्काळ तहसीलदाराशी संपर्क साधायचा आहे. रस्ता मजबूतीकरणासाठी काय करायचे ते बघू. नंबर 1 आहे रस्ता अतिक्रमणमुक्त व सीमांकन झालेला असावा. नंबर 2 आहे ग्रामसभेचा ठराव घ्या. नंबर 3 आहे ग्राम प्रस्ताव ग्राम तालुका स्तरावर सादर करायचा आहे. नंबर 4 आहे विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवायचा आहे. थोडक्यात शेतकऱ्यासाठी शेतात जाणारे रस्ते लवकरच मजबूत होणार आहेत. ग्रामपंचायतींनी आणि शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यायचा आहे. ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.